नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री बाल सेवा योजना 2025. तर ही योजना आहे राज्य सरकारद्वारे चालवली जाते. अशा मुलांसाठी जी अनाथ आणि कोविडमध्ये जे काही महामारीमध्ये आई वडील गमावलेले असतात, ही योजना अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात राबवली जाते. तर ही योजना आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेली आहे. तर मुख्यमंत्री बाल सेवा योजना, तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैसे इथं आता मिळणार आहे. म्हणजेच की ही योजना यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट इथं लागणार आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. ही योजना म्हणजेच की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा आई वडील वारलेले असतील या वडील वारलेले असेल किंवा ही योजना त्यांच्यासाठी आहे. अनाथ त्यांच्यासाठी ही सुद्धा ही योजना आहे. तर अशांना पाल्यांना मुलांना शिक्षण, पालनपोषण, आर्थिक सहाय्य देणे आणि योजनेचे मेन उद्दिष्ट म्हणजेच की त्याचप्रमाणे योजनेचा लाभ कशा प्रकारे पद्धतीने मिळणार आहे ते इथं आपण आता पाहणार आहोत. तर पाहिलं जे म्हणजेच की सुविधा आणि खाली तपशील म्हणजेच की पहिलं शिक्षण, अनाथ मुलांना मोफत शिक्षण, तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत योजनेच्या अंतर्गत केली जाणार आहे. आर्थिक सहाय्य मानसिक म्हणजेच की आता 6,000 अनुदान पालक नसल्यास तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यांच्या वसतिगृह व आवश्यक असल्यास निवास विद्यालय प्रवेश इथे दिला जाणार आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती 18 वर्षानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती सुद्धा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत तुम्हाला दत्तक योजना, तर यामध्ये काही प्रकारचे दत्तक घेण्यासाठी प्रक्रिया सुद्धा यामध्ये आहे. तर यासाठी काही इलिजिबिलिटी आहे. तर पालकांचा मृत्यू कोविड-19 दरम्यान झालेला असेल, त्यानंतर कोविड-19 मध्ये जर तुमचं वारलेलं असेल किंवा वडील वारलेले असेल किंवा आई वारलेली असेल किंवा घरचं कोणी वारलेलं असेल, यासाठी अर्ज करू शकतात. मुलाचे वय म्हणजेच की जन्मलतात 18 वर्षाच्या असावे. म्हणजे लागणार आहे 18 वर्ष, ते तुम्हाला इथं लागणार आहे. म्हणजेच की भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आपण बघणार आहोत की जन्माचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे. आणखी तुमच्याकडे जन्माचे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही आधार कार्ड सुद्धा देऊ शकतात. आधार कार्ड आपण द्यायची आहे. पालकांचे मृत्यू झाल्यास त्यांचं डेथ सर्टिफिकेट म्हणजेच की मृत्यू प्रमाणपत्र तिथे द्यायचे आहे. रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे की सरपंच, पोलीस पाटील असेल, कोणी रहिवाशी दाखला घेत असेल, त्याचप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयाचे दाखले, जिथे तुम्ही शाळा शिक्षण घेत आहात, या शाळेचे शिक्षण शिकत आहात, असे दाखला तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेचे पासबुक द्यायचे आहे. तुमच्या आवडी जर वाढलेल्या असतील, आईचं तुमचं दोघांचं जॉईंट खातं असेल तेही दिलं तरी चालेल. म्हणजेच की तुम्ही तुमच्या नावानं खातं काढलं तरी चालेल. म्हणजे डॉक्युमेंटवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आवश्यक अर्ज करायचा आहे. तुम्ही राहताच म्हणजेच की बाल कल्याण समितीकडे संपर्क साधायचा. तुम्हाला आता तुमची ही माहिती तालुक्या ठिकाणी राहता किंवा जिल्हा ठिकाणी राहता, ते तुमच्या स्थानिक बाल कल्याण समिती कुठे आहे तिथे तुम्हाला संपर्क करायचा आहे. मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत तुम्हाला हा फॉर्म भरायचे आहे. तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही फॉर्म भरून त्यांच्याकडे जेवढे की वरती आहे डॉक्युमेंट दाखवलेले आहे, आधार कार्ड, पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी शाळा सेवा, महाविद्यालयाचा दाखला, पासबुक, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं द्यायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा, म्हणजेच की त्या पोर्टलवरती लिंक सुद्धा दिलेली असते. म्हणजे पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.